निमित्तानि निमित्तानि च पश्यामि निमित्तानि च पश्यामि कसं निमित्तानि च पश्यामि निमित्तानि च पश्यामि विपरीतानि विपरीतानि केशव विपरीतानि केशव न च श्रेयो न च श्रेयो न च श्रेयोनु पश्यामि न च श्रेयोनु पश्यामि हत्वा स्वजन माघवे हत्वा स्वजन माघवे तर पहा, जेव्हा अर्जुनजीने एवढा अभ्यास केला होता, अर्जुनजीला भविष्यत काळात सुद्धा ज्ञान होतं का? शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, ऋषयो क्रांतद्रष्टारः. जे ऋषीमुनी असतात ना, त्यांना तिन्ही काळाचं ज्ञान असतं. का बरं? कारण की ऋषी मुनी जे आहेत हे यांची पहिली पायरी म्हणजे यांचं ब्रह्मचर्य पक्क असतं. ज्याचं ब्रह्मचर्य पक्क आहे त्याचं साधुत्व पक्क आहे. जो त्याचं साधुत्व पक्क आहे त्याचं संतत्व पक्क आहे समजायचं. आणि जे ब्रह्मचर्ययुक्त साधू आहेत त्यांना तिन्ही काळाचं ज्ञान होतं. म्हणून अर्जुनजी साधू होते, म्हणून त्याच्याकरता अर्जुनजीला भविष्यत काळातल्या गोष्टी समजू लागल्या. अर्जुनजी म्हणतात, देवा मी जर या गणगोताबरोबर युद्ध केलं, भांडण जर केलं तर काय होईल? मला भविष्यत काळातल्या काही काही गोष्टी कळल्या. काय कळल्या? आणि निमित्तांना पश्यामी, मी पाहत आहे. पाहत आहे म्हणजे भविष्यत काळामध्ये काय घडणार आहे. जसं की त्या ठिकाणी डावी बाहू, डावा खुबा हे करणं, हलणं, याला अपशकुन म्हणतात. पुरुषांची डावी भोवई फडकणं याला अपशकुन म्हणतात. स्त्रियांची उजवी भोवई फडकणं याला अपशकुन म्हणतात. दिवसाच कुत्रे ओरडणं याला अपशकुन म्हणतात. घरामध्ये मांजरा येऊन ओरडणं याला अपशकुन म्हणतात. घराच्या बाहेर निघाल्या काहीतरी मेलेला प्राणी आढळणं याला अपशकुन म्हणतात. म्हणून देवा मला हे अपशकुन दिसत आहेत. मी जर युद्ध केलं तर पुढे काय घडणार आहे त्याला अपशकुन म्हणतात. निमित्तानि च पश्यामि. कसे? विपरीतानि. विपरीत प्रकारचे मी निमित्त बघायला आणि चांगलं नाही. स्वजनांना मारून त्यांच्या रक्तानं भिजलेलं राज्य आणि त्याच्यावर मी राज्य करणं ही काही चांगली गोष्ट नाही देवा. मी विपरीत मी बघत आहे. केशी नावाचा दैत्य फार मोठा धुमाकूळ करत होता. भगवंतानं
त्याला मारलं, म्हणून देवाचं नाव केशव पडलं होतं. केशव हंती इति केशव. म्हणून हे केशवा, मी विपरीत प्रकारचे निमित्त बघत आहे. नच श्रेयो, श्रेय म्हणजे कल्याण. श्रेयो न अनुपश्यामी म्हणजे युद्ध केल्यानंतर मला राज्य जरी प्राप्त झालं, मी सम्राट राजा जरी बनलो देवानं, त्याच्यानंतर सुद्धा माझं काहीतरी कल्याण होईल असं मुळी दिसत झालंय. जसं एखादा मंत्री निवडून जरी आला, परंतु त्याच्या मागं जर एखादं जर संकट आलं तर त्याचं मंत्रीपद राहील हे काही सांगता येत नाही. तसं देवा, मी सम्राट राजा जरी झालो, पृथ्वीचा राज्य जरी राजा जरी झालो ना, परंतु माझं कल्याण होईल असं मला मुळीच वाटत नाही. का बरं? कारण की वडीलधाऱ्यांचा शाप चांगला नसतो. ऐका, म्हाताऱ्या माणसाचा शाप चांगला नसतो, पतिव्रतेचा शाप चांगला नसतो, साधूचा शाप चांगला नसतो, संन्यासी महात्म्याचा शाप चांगला नसतो, देवाचा शाप चांगला नसतो देवा. म्हणून त्याच्याकरता मी युद्ध केल्यानंतर माझ्या हातून कितीतरी मरतील आणि जाता जाता मला ते शाप देतील. जसा राजा जनकाला ध्रुव बाळाच्या आई वडिलांनी शाप दिला होता. कोणाला? राजा दशरथाला. दशरथा, आम्ही जर जसं म्हणतात आम्ही आमच्या श्रावण बाळा गेल्यानंतर श्रावण 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 म्हणून आम्ही देह सोडायलो, तसं तुला सुद्धा तुझ्या मुलाचं नाव घेत 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 तुला प्राण सोडावं लागते. तो राजा जरी असेल तर काय होणार आहे? गरीबाचा शाप चांगला नसतो, हे का नाही? गरीबाचे पैसे बुडवायचे नसतात. लक्षात ठेव म्हटले देवा त्या ठिकाणी राजा दशरथा. म्हणून देवा, मला शाप देतील हे लोक, त्यांच्या पत्न्या मला शाप देतील, म्हणून त्याच्याकरता मी हे काम करणार नाही. वाईट काम केल्यानंतर ज्याचं वाईट झालं ते शाप देत असते, ऐका नाही? काही काही धंदे माणसानं करायला पाहिजे, ऐका नाही? जसं दारू विकणं वगैरे ह्या गोष्टी मुळीच करायला पाहिजेत. कारण की ज्यांचा संसार बरबाद झालेला असतो त्यांच्या पत्न्या शाप देत असतात. मग वाईट काम हे चुकून नाही केले पाहिजेत माणसाने. कष्ट करून खावं, कष्ट करून जर पोट भरत नसेल तर भीक मागून खावं, भिक्षा मागून खावी, पण वाईट धंदे करू नये. म्हणून त्याच्याकरता देवा, न च श्रेयो अनुपश्यामी, हे युद्ध जरी केलं, मी राजा जरी झालो, तरी पण राजा झाल्यानंतर माझं कल्याण होईल असं मला मुळी दिसत नाही. न च श्रेयो अनुपश्यामी. कधी? हत्वा स्वजनम आहवे. या युद्धामध्ये मी माझ्या बांधवांना, मी माझ्या चुलत्यांना, मी माझ्या आजोबांना, मी माझ्या मामांना, मी माझ्या सासऱ्यांना जर मारलं तर माझं कल्याण होईल असं मला मुळीच वाटत नाही देवा. म्हणून त्याच्याकरता मी युद्ध करणार नाही. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. न काङ्क्षे न काङ्क्षे विजयं कृष्ण, न काङ्क्षे विजयं कृष्ण. न च राज्यं न च राज्यं सुखानि च सुखानि च, न च राज्यं सुखानि च. किं नो
राज्येन किं नो राज्येन गोविंद किं नो राज्येन गोविंद किं भोगैर जीवितेन ज्याची वेलांटी कशी आहे? जी वेलांटी अक्षराच्या पाठीमागून असते तिला काय म्हणतात? दीर्घ. आणि जी समोरून असते तिला कशी आहे? ऐका ना, ज्याच्या पाठीमागून आहे का नाही, आहे का? म्हणून ती कशी आहे? दीर्घ. आणि वची ह्रस्व. जीवितेन वा किं भोगैर्जीवितेन वा गवर किती मात्रा आहे? 2. काय म्हणावं लागेल? गैर किं भोगैर्जीवितेन वा किं भोगैर्जीवितेन वा अरे मावल्यानं लक्ष द्या ना बरं. 2 मात्रा त्याच्या डोक्यावर. गैर किं भोगैर जीवितेन वा आणि गोष्ट अशी जेव्हा व्यवहारामध्ये माणसं काय दुसऱ्याची दाढी जळाली तरी काय हरकत नाही, पण आपली बिडी पेटली ना काम झालं. पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणले बिडी पेटवलंच काही नाही. एक मला रागा पेटू कर माझी दाढी पेटवली तोपर्यंत त्यानं बिडी चितून घेतली. स्वार्थी माणसं काय करते आणि काही सांगता येत नाही. दुसऱ्याचं किती जरी नुकसान झालं तरी त्याचं काही खंत करत नाही, परंतु आपलं थोडं जरी नुकसान जरी झालं तरी म्हणतात खपत नाही ते. ऐका आता बघा गोष्ट अशी आहे. ज्ञानोबा म्हणतात शक्त एक ब्रह्मा जन्मोनी ब्रह्म कर्मा. काय? शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्म कर्मा करी तोच ब्रह्मा अनुमोही. 101 जन्म जर ब्राह्मणाच्या कुळामध्ये जर घेतले आणि ब्राह्मणाच्या कुळामध्ये जर जन्म घेऊन त्यानं जर त्रिकाळ संध्या जर केली, जो त्रिकाळ संध्या करतो त्याला ब्राह्मण म्हणतात, आणि ज्याला संध्याच येत नाही त्याला ब्राह्मण म्हणतात. ब्राह्मण भेटणं सुद्धा दुर्मिळ आहे. ब्राह्मणाचा उतार आहे. जो गायत्रीचं अनुष्ठान करतो, जो वेदाचं अध्ययन करतो, अध्यापन करतो त्याला ब्राह्मण म्हणतात. आणि ज्याला वेदाचा एक मंत्र बी म्हणता येत नाही त्याला ब्राह्मण म्हणतात. म्हणून त्याच्याकरता गोष्ट अशी आहे. ज्ञानोबाला म्हणतात 101 जन्म जर ब्राह्मणाच्या कुळामध्ये घेऊन त्यानं जर ब्रह्मकर्म जर केलं तर त्याला ब्रह्माजीचा जन्म प्राप्त होतो, ब्रह्मदेव होता येईल. मग ते ब्रह्मदेव व्हायचं म्हटल्यानंतर त्याला यज्ञ करावे लागते. आणि यज्ञ केल्यानंतर यज्ञ करत असताना यज्ञामध्ये जे लाकडं असतात ना समिधा, त्याच्यामध्ये किडे जाऊन बसलेले असते.
आणि ते लाकडं जर म्हणताना यज्ञामध्ये टाकले, किडे मरून जातात बिचारे. हा, यज्ञ करून गादीवर बसता आलं, राज्य प्राप्त झालं, परंतु किडे यज्ञ करताना किडे मेले, याचं काय करायचं? हा, लोकायला पैसे वाटून आमदार होता आलं, खासदार होता आलं, पण बऱ्याच लोकांनी दारू पिऊन लोक मेले, याचं काय करायचं? हे केवढं मोठं पाप आहे. हा, म्हणून त्याच्याकरता यज्ञ करताना किडे मेले. हा, यज्ञ करून ब्रह्मदेव होता आलं, यज्ञ करून इंद्रदेव होता आलं, पण हे जे किडे मेले ते पाप झालं यज्ञ करताना सुद्धा, याचं काय करायचं? त्याचं काय करायचं म्हणजे, मग पदावर जरी बसले, हा, सरकार जरी त्यांचं असलं, पण विरोधी पक्ष त्याला गपचिप जगू देत नाही, की त्याचं पाप आहे, की त्याचं पाप आहे असं शास्त्रामध्ये सांगितलं बरं का. मी माझ्या मनाचं सांगणं झालं. म्हणून एवढं जरी मनुष्यपदावर जरी भेटलं, परंतु पाप मात्र भोगावं लागतं. म्हणून त्याच्याकरता देवा, राजा झाल्यानंतर मला सर्व काही भेटेल, परंतु मला त्या राज्याची इच्छा नाही. का बरं? जे युद्ध करून आमचे वडीलधारी माणसं जर मरून जात असतील, पाहुण्या रावणे जर आमच्या मरून जात असतील, काय बंद आहे का नाही युद्ध करणार? मी युद्ध करणार. मग राजा कसं काय होशील रे म्हणले तू? अर्जुन म्हणतो, न कांक्षे विजयम, विजयम न कांक्षे. देवा, अहो मला विजयाची माझ्या इच्छाच नाहीये, मला गरज नाही. मला युद्ध करायचं नाही. हे कृष्ण, मला विजयाची इच्छा नाही. न च राज्यम कांक्षी, मला राज्य प्राप्त व्हावं, हे मला मुळीच इच्छा नाही. सुखानी च न कांक्षी, मला फार मोठी गाडी असावी बसायला, मला फार मोठी घोडी असावी बसायला, मला फार मोठा बंगला असावा राहायला. म्हणून देवा, मला त्या राजसिक सुखाची मुळीच इच्छा नाहीये. मग कशामुळे युद्ध करू? म्हणून मी युद्ध करणार नाही. किम नो राज्येन, नो म्हणजे आमचं. शब्द अनेक असतात आणि अर्थ बी अनेक असतात. कधी कधी शब्द एक असतात पण अर्थ अनेक असतात, आहे की नाही? बऱ्याच ठिकाणी न म्हणजे नाही, पण इथं नो आलेला आहे ना. नोचा अर्थ आहे अस्माकम. अस्माकम म्हणजे आमचं. गोविंद, गो म्हणजे वाणी आणि विंद म्हणजे प्राप्त होणारा. वाणीनं, नामचिंतनानं ज्याची प्राप्त होती त्याला गोविंद म्हणतात. मग हे प्रभू, हे गोविंद, राज्येन नो अस्माकम किम, मी राजा झालो, राज्य जर आम्हाला प्राप्त झालं, आमचा काय फायदा आहे? बघा तुम्ही. आता सोयाबीन काढून आलेली माणसं मजेत झोपतेत, ज्याचं सोयाबीन आहे ती मजेत झोपतेत. मग त्यांनी कापून टाकलं, तुमची गंजी लावून दिली, तुमचं बघा आता. सवळं झाकायचे का काय झाकायचे का उघड खायचे? म्हणून देवा, किंवा राज्येनं, त्या राज्य जरी मला प्राप्त झालं, आमचा काय फायदा आहे? परेशानी किती? अहो, गरिबीचं दुःख ठीक आहे, आम्ही सहन करू तेवढं, पण श्रीमंतीची फजिती तरी अवघड आहे. हो, बघा तुम्ही, सकाळी कोण कोणाच्या दारात जातोय? तर गरीब श्रीमंताच्या दारात जातोय का श्रीमंत गरीबाच्या दारात जातोय? तर श्रीमंत लोक गरीबाच्या दारात जाते. मग आनंद कोणाचा आहे? जातेच जाते ते म्हणते, पाटील 8 दिवस आम्हाला रिकाम पण नाही हो, 2-4 दिवस या हो 2-4 दिवस. छे नावच काढू नका. गेल्या वर्षीचे तुम्ही 500 रुपये बुडीले होते. नाही बाबा, 1000 रुपये देतो. मग काय, या पाया पडतो तुमच्या, या आकडे. नाही आम्ही फलाण्याला हो भरलो.
मग बघा बरं कोण सुखी येतं. म्हणून देवा किमनो राज्येन, आमचा काय फायदा आहे त्या राज्यानं. किम भोगैर, देवा अनेक प्रकारचे भोग जरी आम्हाला भेटले, श्रीमंत झाल्यानंतर पाहिजे तशी पत्नी भेटत असेल, पाहिजे तशी सासरवाडी भेटत असेल, पाहिजे तसे लोक भेटत असतील, परंतु त्या भोगानं होतंय काय. प्रभो भोगानं शक्ती क्षीण होते, प्रभो भोगानं आयुष्य कमी होतंय, प्रभो भोगानं इंद्रियांचं तेज कमी होतंय. काय फायदा आहे मग. म्हणून त्याच्याकरता भोगाने तरी आमचा काय फायदा आहे तेव्हा. किम भोगैर किम जीवितेन नो अस्माकं. बरं जिवंत राहून तरी काय करायचे. हे सगळे लोक म्हणतात आम्हाला कुत्र्यासारखे तोडतील, जिवंत राहून फायदा तरी काय. म्हणून देवा या सगळ्याचं मूळ कारण कोण आहे. युद्ध आहे. म्हणून मला युद्ध करायचं नाही. करायचं नाही म्हणजे मी युद्ध करू शकत नाही. करू शकत नाही म्हणजे तुम्ही मला आग्रह करू नका, तुम्ही मला आज्ञा करू नका. हे त्याचा अर्थ आहे. न कांक्षे विजयं कृष्ण, न राज्यं सुखानि च, किं नो राज्येन गोविन्द, किं भोगैर्जीवितेन वा. इकडे बघा दोन आहेत. दुसरं कोणतं आहे. य आहे का नाही. मी कोणतं म्हणून बघा. येषा येषा मरथे, येषा मरथे कांक्षितं नो, येषा मरथे कांक्षितं नो. राज्यं भोगा सुखानि च, राज्यं भोगा सुखानि च, तइमे वस्थिता युद्धे, तइमे वस्थिता युद्धे, प्राणांस त्यक्त्वा त्यक्त्वा. बघा रे मला वाटलं ग्रंथात बघत असत्या ना. त्यक्त्वा प्राणांस त्यक्त्वा धनानि च, प्राणांस त्यक्त्वा धनानि च. पर गोष्ट अशी आहे काय. मुलानं घर बांधलं कोणासाठी. वडील देण्या माणसांसाठी. मुलानं पैसा कमवला कोणासाठी. कुटुंबासाठी. मुलाचा विजय झाला कोणासाठी. कुटुंबासाठी, गावकऱ्यासाठी, जिल्ह्यासाठी, देशासाठी. मग देवा नो नो म्हणजे आमचं. नो राज्यम आमचं राज्य. कांक्षितम कांक्षितम नो राज्य. आम्ही ज्या राज्याची इच्छा केली ना की आमचं राज्य व्हावं
आमचं राज्य यावं. कशासाठी? येषाम अर्थे, म्हणजे ज्यांच्यासाठी. काय? ज्यांच्यासाठी आम्हाला वाटलं की आमचं राज्य असावं, आमचं सरकार असावं, ज्यांच्यासाठी वाटलं ना, येषाम अर्थेनो राज्यम, ज्यांच्यासाठी आमचं राज्य आहे. येषाम अर्थेनो भोगाः, ज्यांच्यासाठी आमच्या सुविधा आहेत, आमचे जे भोगाच्या सुविधा आहेत ज्यांच्यासाठी आहेत. सुखानिचनो अस्माकं येषाम अर्थे, ज्यांच्यासाठी आमच्याकडे सुखाचे साधन आहे. ते कुठे आहेत? आमच्या राजधानीमध्ये. आमच्या राजधानीमध्ये, आमच्या राज्यामध्ये सुखाचे साधन आहेत. ते ज्यांच्यासाठी आहेत. कोणासाठी? समोर बसलेल्यांसाठी. की बाबा ते आमचे वडीलधारी माणसं, यांनी चांगल्या ठिकाणी राहावं, यांनी चांगलं खावं, यांनी सगळे चांगले कपडे घालावेत, यांना चांगलं बसायला असावं, यांना चांगल्या गाड्या घोड्या असाव्यात. ते ज्यांच्यासाठी आमचं आहे ते सगळं सोडून माझ्या विरोधात उभे, माझ्याबरोबर भांडण करायला. किती कमाल आहे. ज्यांच्यासाठी आमचं सगळं आहे ते माझ्या बरोबर हाताचे 2 हात करायला तयार उभे येते. आता करायचं कोणासाठी? कमालीची गोष्ट किती देवा, ज्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करायलो ते आमच्या विरोधात आहे. काय फायदा? तो इमे अवस्थिता युद्धे, ते हे सगळे युद्धामध्ये उपस्थित आहेत की ज्यांच्यासाठी आम्हाला करायचंय. ते युद्धामध्ये उपस्थित आहेत. तेवढंच नाही, माझ्या विरोधात आहेत पुन्हा. ते माझ्या हातानं मरायला तयार आहेत. कशामुळे युद्ध करू? प्राणास्त्यक्त्वा, काय म्हणणं आहे त्यांचं? ते म्हणजे आम्ही मेलो तरी हरकत नाही, पण विजय कौरवांचा झाला पाहिजे. आम्ही मरायला तयार आहेत, आत्ता तयार आहेत मरायला, पण विजय आमच्या कौरवांचा झाला पाहिजे. याचा अर्थ काय? प्राणांचा त्याग करून ते विरोधात उभे आहेत. धनानीच त्यक्त्वा, आपल्या संपूर्ण धनाचा, ते त्यांच्या राज्याचा, इष्टतेचा त्याग करून माझ्या विरोध पार्टीमध्ये उभे आहेत. आणि मग आमचा फायदा काय देवा युद्ध करून? म्हणून प्रभो मी युद्ध करणार नाही, मला तुम्ही युद्ध करायला भाग पाडू नका. ईशामर्थे कांक्षितं नो, राज्यं भोगा सुखानि च, तोयिमेव स्थिता युद्धे, प्राणास्त्यक्त्वा धनानि च. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. शंकरं शंकराचार्य केशवं नारायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. ओम शांति शांति शांति. अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्बोजतेज स्फुरदिप्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिष्टमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिष्टमूर्तिं भजे ज्ञानदेवं. पुंडरीकवरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. संत श्रोमणी सावता महाराज की. समर्था श्री इंद्रायणी माता की. प्रभु रामचंद्र भगवान की. हनुमान जी भगवान की. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव.